गुड मॉर्निंग मित्रांनो, कशा आहात सर्व? आय होप सर्व ठीक असाल. मित्रांनो, आज आपण कामाची सुरुवात, आज दिवसाची सुरुवातच उशिरा झाली आज पण, कारण आपल्याला काल जसं बघितलं होतं आपण गेलो होतो काल लास्ट ट्रिप घेऊन एअरपोर्टला. T1 ला काही ट्रिपच लागली नाही. 1 तास थांबून मी गेलो नंतर T2 ला, तिथून पण 1.5 तासानंतर मला ट्रिप लागली आणि डायरेक्ट डोंबिवली लागली. ट्रॅफिक कमी झालं होतं म्हणून बरं झालं आणि जस्ट आणून सोडलं होतं कस्टमरला. रात्री बरोबर घरी पोहोचायला 1:30 वाजले मला, 1:30 पावणे 2. आणि आता गुडिया बघा, मी गुडियाला आलो फिरायला घेऊन. गुडिया हॅलो, हाय कर, हाय हाय. सो आम्ही आता आलोय डॉक्टरकडे. थोडं बँकेचं पण काम होतं, ते पण निपटवलं आणि आता गुडियाच्या मम्मीला घेऊन आलोय आम्ही डॉक्टरकडे. जस्ट आतमध्ये दवाखान्यात सोडलंय आणि आम्ही थांबलोय बाहेर गुडियाला घेऊन. आणि आता हे उल्हासनगरमध्ये इथे. आता हे जर झाल्याच्या नंतर आय होप 12 वाजेपर्यंत लॉगिंग करू कालच्या टायमातच. सो असं मला वाटतंय. लेट सी, बघूया किती वाजतील आपल्याला लॉगिंग करायला आणि काय. मग त्या हिशोबाने घेऊन निघूया. मग कामाला सुरुवात करूया. आजच्या दिवसाची सुरुवात तर झाली. सगळे आजचे जे 2 काम झालं तर मग काय घरचं काम राहणार नाही, कारण आता सुट्ट्या पण चालू होत आहेत. त्याच्या डेंटलची ट्रीटमेंट पण चालू आहे, दातांची. म्हटलं आहे घरी, आज एका दिवसात काम करूया म्हणजे उद्या सगळी कामं संपून घेऊया. म्हणजे उद्यापासून रोज सकाळी सकाळी आपल्या कामाला निघायला आपण आपल्या रुटीनवर यायला चालू होत जाईल असं. सो लेट सी, बघूया आता किती वेळ लागतो त्यांना. आज एक्सरे वगैरे म्हटल्यावर खूप वेळ लागणार. लेट बघूया चला किती वेळ लागतो तरी. सो गाईज, फायनली आपल्याला बुकिंग भेटली पहिली बदलापूरची. आणि पहिली बुकिंग घेऊन आलो बदलापूर ऋतू वर्ल्डला, रमेशवाडीला. पहिली बुकिंग आमचा भेटली आपल्याला 2:30 वाजता बरोबर. आणि जस्ट अर्धा तास लागला आणून सोडायला मला. म्हणजे म्हटलं काय पहिले इथलं लोकेशन आलो जाऊया, कारण मी 12:30ला आय थिंक लॉगिंग केलं होतं. 12, 12:15, 12:30ला, 12:15 ते 2:30 वाजता पडली आहे. आणि त्यात उबरचा प्रॉब्लेम असा आहे ना मित्रांनो, उबरच्या ट्रिप खूप कमी येत असतात आपल्या इथून, पण कारण कॉस्ट बॅरियर येतो. उबरचा रेट चांगला असतो त्यामुळे, पण पॅसेंजर चांगले असतात उबरमध्ये, असा माझा स्वतःचा पर्सनली. सगळीच चांगले असतात, पण त्यातल्या ज्या उबरचे असतात ना, हे कॉर्पोरेट क्लायंट जास्त असतात उबर बरोबर, त्यामुळे तो एक फायदा पडतो आपल्याला. आणि फोन येतोय अशा प्रकारे आपल्याला. 1 मिनिट गाईज, झालं आता. फोन आला होता घरनं, तर झालं आता बोलणं. आणि एक कळंबोलीची ट्रिप पण पडली, उचलायला गेलो पण ती हातालाच नाही आली, कारण गाड्या एवढ्या आहेत मित्रांनो, काय सांगणार. ट्रिप एवढ्या आहेत आणि गाड्या एवढ्या उभ्या आहेत इथे ना, त्यामुळे. आणि आता उद्यापासून आहे ना, आज तर आपण आपलं आजचं टार्गेट तर पूर्ण करणारच आहे, पण आजचं टार्गेट पूर्ण करून येऊन उद्या सकाळी सकाळी आपण गाडी काढणार आहे. कारण आता परत उद्यापासून आपल्याला बॅक टू पॅव्हेलियन आपल्या ह्याच्यावर यायचं आहे, काय म्हणतात, रुटीनवर यायचं आहे. सर आता मी विचार करतो मित्रांनो आहे ना, बदलापूरला आलो आणि बदलापूरची मिसळ नाही खाल्ली तर काय खाल्लं. तर आता चाललोय मिसळ खायला बदलापूरची. तुम्हाला स्पॉट दाखवतो. तिथं आहे ना, तो माणूस शूटिंग करून देत नाही ॲक्च्युली, थोडासा ॲरोगंट येतो, त्यामुळे मी काय मागच्या वेळेस गेलो शूट करायला पण काय करून दिलं नाही. फोटो टाकतो मी, बघा तुम्ही. आणि चांगली असते मिसळ त्याची, पेपरमध्ये वगैरे पण ॲड आली होती त्याची. खूप जुनी आहे, मी खूप वर्षापासून खातो त्याकडे मिसळ. आणि बदलापूरचं ट्रॅफिक बघा स्टेशनचं, कुठेच एवढं ट्रॅफिक नाही जितकं बदलापूर. कल्याण नंतर जर ट्रॅफिक कुठे होतं ते बदलापूरला. उल्हासनगरचं पण ट्रॅफिक रनिंग असतं, पण बदलापूरचे लोक आहेत ना बाबा बाबा, खतरनाक आहेत बाबा. हे आत्ता ही पोझिशन आहे मित्रांनो, रात्रभर हेच चालतं इथं रात्रीचं. मी 12:30 वाजता पण या रोडनी गेलो. 12:30 वाजता नाही, 11, 10, 11, 12 वाजेपर्यंत पण चहबिचल खूप असते, कारण लेफ्ट साईडलाच हे आहे रेल्वे स्टेशन आहे आणि राईट साईडला समोर डायरेक्ट रस्त्यावरतीच आहे ना, त्याच्यामुळे. तरी पण यातला बरेचसा भाग गव्हर्नमेंटनी कट केला, आता तोडला, त्यामुळे चालतंय. आणि मित्रांनो बघा काका कसे रोड क्रॉस करतायत बिंदास, त्यांना फक्त पुढची गाडी दिसते. रिक्षा मागची गाडीच दिसत नाही बघा. कसं आहे मित्रांनो, ड्रायव्हर लोकांचं लाईफ असंच असतं. मला लागली आहे भूक ॲक्च्युली, खाण्यापिण्याचं काही टाइम टेबल नसतं, पण आता खायचं. आणि आता मी आहे ना मित्रांनो, रोज संध्याकाळी याचं रात्रीचं जेवण अवॉइड करणार आहे, कारण रात्रीचं जेवलं ना तर सकाळी पूर्ण पोट हेवी असतं. त्यामुळे आता रात्रीचं जेवण पूर्ण इग्नोर करणार आहे. जे काय आहे ते संध्याकाळी 6-7च्या दरम्यान खाऊन घेणार संध्याकाळचाच.
आणि त्यानंतर डायरेक्ट दुसऱ्या दिवशी खाणार, असं आहे. तो चला जाऊया आपण मिसळ खाऊया आणि मग बघूया. हे बघा कसे आहेत, बघा कसे थांबणार नाही, कोणीच थांबणार नाही, ब्रेक कोणालाच नाही मारायचं आहे. हा बघा बाईकवाला बघा माग बघणारच नाही गाडी काढताना, फक्त पुढे बघत चालत राहणार बस, बाकी काही बघणार नाही. आणि बुकिंगचं तर चालूच आहे. गाडी आपण खायला जास्तपर्यंत जर बुकिंग लागली तर ठीक आहे, नाहीतर मग काय लागली सिद्धिविनायक बेकार आहे. सगळे गजानन मार्केटची बुकिंग चालू आहे. सिद्धिविनायक नगर म्हणजे गजानन मार्केट, नेहरू चौक, मजबूत ट्रॅफिक असेल आता तिकडे. आता तर पूर्ण दिवाळी होतोपर्यंत उल्हासनगर कल्याण बुकिंगच नाही उचलायची मित्रांनो. मी तर उचलतच नाही म्हणा, पण सांगतोय मी त्या मार्गाने पण जात नाही. कल्याणची बुकिंग काल एअरपोर्टला होतो तर एवढ्या बुकिंग काल कल्याणच्या वाजत होत्या, पण एक बुकिंग उचलली नाही मी. जवळजवळ 1.5-2 तास तर दाखवत होतं रात्री 12 वाजता. म्हटलं हा कमीत कमी 2.5 तास लावणार मला घरी पोहोचायला, कारण ठाणा खारेगाव आहे नाका आहे ना, इतका जाम असतो ना संध्याकाळचा तर विचारच नाही करायचा मित्रांनो. 4-4 तास लागतात ठाण्यावरनं आपल्या कल्याण अंबरनाथ साईडला यायला, त्यात अंबरनाथला यायला, अंबरनाथ बदलापूरला, कारण ठाणा खारेगाव जाम असतो. त्यानंतर ह्याचा मानकवलीचा ब्रिज कधी कधी जाम असतो. त्यानंतर मग तिकडनं निघालं की परत आता मानकवलीचा ब्रिज क्रॉस झाल्यावर बॉटलनेक झाले तिथे ट्रॅफिक असतं. तिकडनं निघालं की कोणगाव मध्ये ट्रॅफिक असतं, दुर्गाडीच्या आसपास ट्रॅफिक असतं. त्यानंतर डायरेक्ट बाईच्या पुतळ्याची तर कल्याणला तो त्या ब्रिजला तर खूप ट्रॅफिक असतं. मग खतरनाक, मी त्या रोडनी येणंच टाळलं. आणि मित्रांनो रोड सगळा असा, थोडासा रोड नंतर कच्चा, थोडासा म्हणजे हायवे चांगला बनवलाय, पण कल्याण पासून जो अंबरनाथ साईडला यायचा जो उल्हासनगरचा रोड आहे तो बेकार आहे मित्रांनो. मी लिटरली लोकल भाडं पण नाही मारत रात्रीचं. आता का मारलं की बाबा लोकेशन चेंज करायचं होतं, अर्धा तास दाखवत होतं, चांगले पैसे देत पण होतं, म्हणून मी ते भाडं घेतलं. नाही तर मी लोकल ट्रिप तुम्ही बघितलं असाल मी कधीच मारत नाही मित्रांनो. जी गोष्ट परवडत नाही तर का करायची ती गोष्ट ना, बरोबर की नाही. सो चला लागली भूक, पार्किंग शोधतो पहिलं गाडी लावायला. इथं आपल्याला ना इथे ह्याच लाईन मध्ये मागे जायचंय, पण हवालदार असेल बहुतेक, हवालदार असेल. आपल्याला युटर्न मारून येऊन गाडी लावतो म्हणजे टेन्शन नाही. नाही तर येऊन कोणतरी फोटो काढून जायचा आपला, उद्या यायचा पेपरात फोटो. त्यापेक्षा पार्किंगला लावून जाऊ ना गाडी मित्रांनो, थोडंसं चालावं लागेल अजून काय. बघू पार्किंग कुठं भेटते का मित्रांनो. पार्किंग भेटली तर मजा येऊन जाईल. आहे तिथं क्रेटाच्या मागे पण लावू शकतो गाडी, क्रेटाच्या मागे आहे जागा, क्रेटाच्या मागे, ॲम्ब्युलन्सच्या मागे, तिकडे पण आहे, डिझायरच्या मागे पण जागा आहे. आपल्याला यायचंय तिकडनं. आता भाऊ कुठं जायचंय, भाऊला कुठं जायचंय साहेब तुम्हाला, चला. सो आलोय मित्रांनो, आता 670 भेटली फायनली. ठाणे कुठे भाई साहेब, चला 670 मध्ये उचलली ठाण्याची ट्रिप. जाऊया घेऊन हिला आता. पहिलं 4 वाजता 6 वाजेपर्यंत पोहोचू ठाण्याला. चला ट्रिप भेटली आपल्याला मित्रांनो फायनली. सो गुड मॉर्निंग मित्रांनो, कशा आहात सर्व. आय होप सर्व ठीक असाल. आणि आजची आपली दिवसाची सुरुवात झाली आहे. थोडं उशीर म्हणजे रोजच उशीर होते काय सांगायचं. आणि आज पण थोडंसं लवकर चालू केलं, उठलो होतं लवकर, पण काम वगैरे करून निघायला झालेच 10:30. थोडंसं घरची कामं आहेत सकाळची पडतात, त्यामुळे थोडंसं उशीर होतोय. आता आलो होतो जरा बाबूला स्कूलला सोडलं, मंदिरात गेलो आणि जरा घरचं शॉपिंग होते ते घेऊन आता आलो ATM ला. पैसे काढायला गेली आहे कोमल आणि त्यासाठी थांबलोय. आणि आता दूध वगैरे घ्यायचं होतं, काय दूधवाल्याने आज दूधच दिलं नाही आमच्या, काय माहिती काय झालं. तर त्याकडनं दूध घेतलं. आता तिला घरी सोडणार आणि लॉगिंग करणार. लॉगिंग तर आत्ताच करणार आहे म्हणजे घरी जास्तोपर्यंत तरी ट्रिप पडेल. लेट सी.
आणि चला भेटूया आज कुठे जातोय काय जातोय बघूया आपण काय काय होतंय आजच्या दिवसभरात आपलं कुठे काय काय एक्सपिरियन्स करायला भेटतोय चला बघूया काय काय होतंय आज गाईज आलोय फायनली आपण अंधेरी ईस्टला आणि वाजलेत किती माहिती आहे आता बरोबर 3:56 म्हणजे ऑलमोस्ट 4 वाजलेत आणि आपण कामाची सुरुवात आज केली होती आपली 10 वाजता पण आपल्याला पहिली ट्रिप पडली 12:30 वाजता 12 वाजता आय थिंक पहिली ट्रिप 12 वाजता पडली ती पहिली पडली वाशीला मी पहिले सांगतो काय काय झालं आता आहे मित्रांनो एवढी चिलबिचल असते इथे अंधेरी ईस्ट सारख्या भागात की वैताग घेऊन जातो आपल्याला जायचंय नाश्ता करायला त्याआधी गाडीला पार्किंग बघतो हाय इथे आहे पार्किंग इथे आहे अरे तुझे गाईज आलोय मी आता गाडी घेऊन लावलीये पार्किंगला मस्त जागा भेटली इथे ब्रिजच्या खाली अंबरनाथ बोलतो अंधेरी ईस्टला आणि मित्रांनो वाजले 4 फायनली आणि आता चाललोय नाश्ता करायला आज जवळजवळ 5 ट्रिप कंप्लीट करून आलोय मी इथे काय शूट नाही केलं थोडं 1.5 तासांनी ट्रिप भेटली त्यामुळे मूड ऑफ झाला होता आणि आता त्या मनाने चांगलं कव्हर केलं आपल्याला आयडिया आली आहे त्यामुळे व्यवस्थित कव्हर केलं आपलं टार्गेट आणि पोहोचलोय फायनली 4 वाजता कामाला सुरुवात केली होती मी 12:30 वाजता 12 वाजता ट्रिप घेतली आणि सुरू केली होती त्यानंतर आता वाजलेत बरोबर 4 तासामध्ये ऑलमोस्ट 5 तासामध्ये आपलं अर्ध टार्गेट संपलंय घरी जास्त पूर्ण टार्गेट संपेल आपलं पूर्ण होईल त्यासाठी आपल्याला जायचं एअरपोर्टला म्हणून म्हटलं जायच्या आधी इथे मला मगाशी इकडे ट्रिप घेऊन आलो कुठे कुठे ट्रिप घेऊन गेलो ते मी सांगतो डिटेलमध्ये पहिलं तर जातो पहिलं नाश्ता करतो म्हणजे थोडंसं शांत वाटेल आणि फ्रेश होतो आणि मग तुमच्याशी बोलतो चला अरे भाई ये क्या लग गया सो गाईज झालाय नाश्ता करून आलो आता एक शेव दहीपुरी आणि एक पाणीपुरी खाल्ली पण मित्रांनो इतकी टेस्टलेस होती एवढं फक्त दिखावा आहे त्याचं दुकान बाकी काय नाही मी रिकमेंड तर अजिबात करणार नाही की तिथे जाऊन खावा आहे कुठे ते पहिलं सांगतो तुम्हाला अंधेरी ईस्ट स्टेशनला जो रोड जातो सहारा रोड त्या रोडवरती लेफ्ट साइडला आहे अंधेरी ब्रिजच्या आधीच लेफ्ट साइडला 2 पाणीपुरीवाले आहेत सो प्लीज सांगतो तुम्हाला की म्हणजे भूक लागली असेल तर खावा मला भूक लागली होती त्यामुळे खाल्लं कारण मला ते संध्याकाळच्या टायमाला जेवण वगैरे आता नाही हेवी नाही करत मी लाईट थोडंसं असं चटपटीत काहीतरी खाऊन घेतो जेणेकरून आधार होतो आणि आता चला जायचंय आपल्याला एअरपोर्टला आजचं काम चांगलं झालंय बऱ्यापैकी आणि गाडी आहे आता 4 पॉइंट त्यामुळे आता डायरेक्ट डोंबिवली कल्याण अंबरनाथ बदलापूरची ट्रिप घेऊन निघणार आहे मी थोडंसं काम आहे ते पण करेन पण 10 मिनिटं लागतील अजून एअरपोर्टला पोहोचून थोडंसं काम कम्प्लीट करूया आणि मग निघणार आहे घराकडे सो चला गाडी काढूया इथनं आणि पहिलं तर निघूया चला जाऊया एअरपोर्टला आधी गाडी पार्किंग मस्त भेटली मित्रांनो मी रोडच्या पलीकडे पार्किंग करत होतो पण इथंच पार्किंग एवढी जबरदस्त भेटून गेली मला रोडच्या बाई ए बाई साब माणसं पण थांबत नाही गाड्या तर नाहीच नाही माणसं पण थांबत नाहीत असे आहेत मुंबईत लोकांचं जीवनच खूप फास्ट झालंय मित्रांनो काय करणार टाइमवरती ट्रेन पकडायचं आहे सगळं टाइम टू टाइम करायचं आहे तर त्याच्यामध्ये कुठे ना कुठे तरी हे करावंच लागेल ना मित्रांनो चला युटर्न घ्यायचं आहे आपल्याला इथून आता 1 मिनिट अरे अशा प्रकारे युटर्न बसला आपला मस्त मला मग अशी टेन्शन होत होतं खात होतं थोडं ट्रॅफिक होत होतं आणि बघा हेच ते दुकान मित्रांनो हेच ते दुकान अजिबात जाऊ नका अजिबात जाऊ नका असं नाही पण जर भूक लागलं असेल तर चांगलं आहे भेळ वगैरे होतं मी बहुतेक त्यांची स्पेशल आयटम ट्राय नाही केली त्याच्यामुळे हे ना मला हे नाही वाटलं पण पोरगा चांगला आहे मराठी माणूस आहे जो बनवत आहे बघा मराठी माणूस आहे जो बनवून देतोय सगळ्यांना त्यामुळे चांगलं आहे तर चला जाऊया आता एअरपोर्टला आणि मित्रांनो आता हे ट्रॅफिक याचा सामना करा मी आता तो विंडो ओपन करणार आहे कारण 4च पॉइंट राहिले आपल्याकडे त्याच्यावर 3-4 किलोमीटर 4-5 किलोमीटर हे दोन म्हणजे 5-7 किलोमीटर गाडी चालली आहे त्यामुळे आपल्याला ऍक्च्युली निघणार मी 7-8च्या नंतरच कल्याण डोंबिवलीकडची ट्रिप घेऊनच कारण बघू लेट्स सी जर डायरेक्ट कल्याण डोंबिवलीची ट्रिप भेटली तर ठीकच आहे नाहीतर मग
लवकरची कल्याण डोंबिवली म्हणतोय, कल्याणची नाही घेणार मित्रांनो, कल्याण तर चुकून नाही घेणार आहे. डोंबिवली, अंबरनाथ, बदलापूर, ते पण डोंबिवली आतली नाही, बाहेरचीच. बघा भाई साहब, बडे बडे गाडी रिवर्स ले रहे यहाँ पे. आणि बघा मित्रांनो, छोटीशी गाडी आहे रे यार, ती गाडी दिसणार नाही. ये बाबा ये एकदाचा लवकर, काय घ्यायचंय तो घे ना एकदा सट्टन. कधीचा चाललाय लुटपुट लुटपुट. आणि रिक्षावाले तर बाबा भाईसा त्यांच्यासारख्या गाड्या बघा, छोटीशी गाडी खूप दिवसांनी बघितली. मुंबईत जेव्हा मी राहायचो तेव्हाच दिसायची आणि आत्ता दिसली त्याच्यावरती. चला जाऊया आता एअरपोर्टला. 3 कांडीमध्ये पण जरी राहिलं ना तरी जाईल ना, म्हणजे 4 कांडीमध्ये डायरेक्ट ट्रिप घेऊन जाईल मित्रांनो, आपल्याला काही टेन्शन नाही. पण ट्रिप तर डायरेक्टचीच घेणार आहे मी काल सारखंच. तोपर्यंत सगळे आज खूप व्हिडिओ एडिट करायचे आहेत, कारण जेवढे एडिट केलेले व्हिडिओ होते ते सगळे संपलेत माझे. त्यामुळे शूट केलेलं आहे ते सगळं एडिट करत बसणार आहे. आणि अजून बऱ्याचशा गोष्टी आहेत ते जरा बघायचे आहेत ऑनलाईन. सो असं काही काम आहे. आणि मित्रांनो लवकरच एक मोठी अनाउन्समेंट करणार आहे मी आपल्या चॅनलवरती, कारण आपण एक मोठं हे चालू करतोय ऍक्च्युली, सर्व्हिसेस चालू करतोय. त्याच्याबद्दल काय बिझनेस आहे तर काय नाही, काय सर्व्हिसेस देणार आहोत आपण, हे सगळं तुम्हाला पुढे येणाऱ्या ब्लॉगमध्ये किंवा त्याची एक स्पेशली व्हिडिओ पण टाकेन, रील पण टाकणार आहे. त्याच्यावरती थोडंसं काम चालू आहे ऍक्च्युली. सो त्यामुळे तासभर 1-1.5 तास लागेल मला ते काम करायला. सो लेट्स सी, चला जाऊया. आणि आलो होतो मी इथे रॉयल कोर्ट, ही ऍक्च्युली एक्झिट आहे त्या बिल्डिंगची. नाही इथनं एंट्री आहे, डीमार्टच्या पुढून बोलले ना ते. हा बरोबर, मी इथनंच आत गेलो आणि मी त्या तिकडनं येणार होतो. मॅडमला बघा किती घाई, मॅडम सगळ्या गाड्या थांबवत माणसांना बघत जात आहेत. चला बाई साहेब, डीमार्ट आहे तिथे गर्दी नाही तर मग काय ते डीमार्ट असं झालंय. डीमार्ट असल्यावर गर्दी असणं तर बनतच मित्रांनो. सो चला जाऊया. ट्रॅफिक चल भाई साहब, चलो चलो चलो. अशा प्रकारे बाई थांब बाई थांब बाई थांब. चाललोय आपण. काय सांगा, काय गाड्या चालवणार. अरे हे आता तर बरं आहे, आता थोड्या वेळाने बघा इथे काय हाल होईल. गाडी 1-1 इंच हालते फक्त इथे, 1-1 इंच. आता ऑफिस सुटेल ना 5च्या नंतर, बापरे. मी बरोबर टायमात आलो. आणि मित्रांनो जरा डोकं लावलं ना तर सगळं काम होतं. असं नाही की यामध्ये बिझनेस करायची थोडी आयडिया असली पाहिजे. सगळं म्हणजे कसं आहे, टायमिंग आणि सिच्युएशन नुसार डिसिजन घेता आले पाहिजेत लाईफमध्ये पण आणि बिझनेसमध्ये पण. तोच माणूस लाईफमध्ये आणि बिझनेसमध्ये सक्सेसफुल होतो असं आहे. आणि जी स्ट्रॅटेजी आपण ठरवली आहे, जे प्लॅनिंग केलंय, तर त्याच प्लॅनिंगवर अटल राहिलं पाहिजे. प्लॅन ए, प्लॅन बी, प्लॅन सी प्लॅनिंग केलं पण पाहिजे. माझं मत सांगतो तुम्हाला. प्लॅन ए, प्लॅन बी, जर समजा आपण प्लॅन ए करतोय तर प्लॅन बी प्लॅन केला पण पाहिजे. पण एकतर्फे प्लॅन बी असं प्लॅन करायचा, पण प्लॅन एच असा प्लॅन करायचा की आपल्याकडे प्लॅन बी आहे नाहीच आहे असं गृहीत धरून. जर तुम्हाला जर कसं असतं, जर प्लॅन ए आहे हे तुमच्या बॅक ऑफ द माइंड माहिती आहे आणि तुम्ही प्लॅन बी पण करताय, म्हणजे तुम्हाला काय माहिती आहे की बाबा या वाटेने नाही झालं तर त्या वाटेने तर होईलच होईल आपलं काम. सो तसं नाही करायचं. जे मला असं वाटतं, जे काम ह्याने होणार आहे हेच त्याचं सोल्युशन आहे तर त्यानेच करायचं कसंही करून. सिच्युएशन बदलली, प्रत्येक सिच्युएशनवर डिपेंड करत होते ऍक्च्युली की काय आहे काय नाही ते. जर त्याच्यासाठी प्लॅनिंग वेगळी करावी लागली तर मग करायची, काय प्रॉब्लेम आहे. आपलंच डोकं आहे, आपलीच प्लॅन आहे. त्यामुळे सगळ्या बाजूने एखाद्या गोष्टीचा विचार करायचा असतो असं मला वाटतं. आणि मित्रांनो अंधेरी एवढं भरभराट एरिया आहे ना हा. सगळे काय म्हणतात, इकडे अंधेरी वेस्टला तर सगळे युट्यूबर्स, क्रिएटर्स आणि सगळे ऍक्टर्स, TV ऍक्टर्स वगैरे सगळे इकडे आता त्यांच्या ऑफिसेस आणि हे आहे. त्याच्यामुळे एवढा क्राऊडेड एरिया झालाय, कारण सगळं इकडेच आहे. ऑफिसेस मॅक्झिमम ऑफिसेस अंधेरी BKC मध्ये आलेत, प्रायव्हेट सेक्शन, प्रायव्हेटायझेशन सगळं. आणि बाकीचं आपल्या नवी मुंबईमध्ये. त्याच्यामुळे या साईडला जास्त क्राऊड आहे मित्रांनो, एवढं ट्रॅफिक आहे. आता काही वेळात बघा ना, अर्धा तासात हा रस्ता जेवढा फास्टली मुव्हिंग करतोय ना आपण, हा एवढा फास्टली पण मुव्हिंग होणार नाही मित्रांनो. या सिग्नलला यायला
बाहेरून म्हणजे आतून म्हणतात का बाहेरून म्हणतात काय माहिती, या सिग्नलला तिकडनं यायला म्हणजे स्टेशन पासून या आपल्या हायवेच्या हा आला वेस्टर्न एक्सप्रेस हायवे, या सिग्नलला यायला ऍटलिस्ट 10 ते 15 मिनिटं लागतात. कारण हा जो टर्न आहे ना, हा जो टर्न आहे, या टर्नला राईट आहे बघा, हा राईटचा सिग्नल दिला नाही, हे लेफ्ट टू, हे राईटला लोक जाणारे एवढे घुसतात की बस रे बस. काय सांगणार तुम्हाला सांगा आज. हा तर मित्रांनो, मी तुम्हाला हे सांगायचं होतं मगाशी की आजचा आपला दौरा कुठे कुठे झाला. आपला आजचा दौरा झाला मित्रांनो खूप ठिकाणी. पहिलं तर आपण गेलो इथून, पहिली अंबरनाथवरनं 12 वाजता ट्रिप पडली मला रॅपिडोला वाशीचे. चांगले पैसे दिले, ठीकठाक पैसे दिले, चांगले नाही ठीकठाक दिले. टाइम पण कमी लागला, 1.5 तासाच्या आसपास लागला. नेऊन सोडलं त्यांना. मुलगा होता दुबई रिटर्न, तर त्याला सोडायचं होतं, तर नेऊन सोडलं त्याला. आणि म्हणजे खूप वेळ बोलत वगैरे, त्याचा इंटरव्ह्यूला चाललं होतं, त्याला आपण बेस्ट विशेस पण दिले, त्याच्याकडनं जाणून घेतलं. ते फुल बोलबच्चन होता तो. म्हटलं समजून गेलो मी, म्हटलं काय केलं असेल याने दुबईमध्ये. आणि त्याने सांगितले पण त्याच्यात खूप सारे एक्सपिरियन्स. मी समजून गेलो बाबा भाई तूच आहेस म्हटलं, बाकी कोणच नाही. त्याला असं वाटत होतं मीच आहे, बाकी कोणच नाही. जिथे एक ह्याला चालला होता इंटरव्ह्यूला, तर तो पण वेडा आहे असं त्याला वाटत होतं. म्हणजे माझ्या भाषेत वेगळा होता तो, आपल्या भाषेत पण सोफिस्टिकेटेड भाषेत तो पण वेडा आहे असं त्याला वाटत होतं. सो तिकडनं नंतर ड्रॉप करून मी आलो वाशी प्लाझाला. वाशी प्लाझावरच्या इथे उभं होतं, फ्रेश वगैरे वॉशरूम वगैरेला जाऊन आलो. 2 मिनिटात ट्रिप लागली आपल्याला बीकेसीला आणून ड्रॉप केलं कस्टमरला. आणि तिकडनं गेलो, तिकडनं बीकेसीला जिथे ड्रॉप केलं जिओवर ड्राईव्हला, तिथनंच आतनं बुकिंग लागली आपल्याला अंधेरीला ड्रॉप केलं. आणि गेटच्या बाहेर येत होतं, डीमार्टच्या बाहेर, मी तुम्हाला जिथे बिल्डिंग दाखवली तिथे बाहेर येत होतं. तिथूनच मला ट्रिप लागली, तिथून नाही, जिथे अंधेरी स्टेशनवरनं ट्रिप लागली मला महाकाली बोलतोय, महाकाली MIDC, अंधेरी MIDCची. तो चला पहिल्याचा सिग्नल सुटलाय, जाऊया इकडनं. तर सिग्नल सुटला आहे. चला बसवाले काका बघा कसे चाललेत आमचे. काका जाऊन देत नसतो आपल्याला, काकाला जायचंय सरळ. काकांनी लाख घोडा लावला आपल्याला बघा, असा घोडा लावला काकांनी. घोडा लावला म्हणजे काकांनी आपल्याला अडवलं असं म्हणायचं होतं मला. सो चला. मर्सिडीज मित्रांनो, मुंबईत मर्सिडीज पण आहे ना असे चालवतात जसे टॅक्सी चालवतात लिटरली. आणि हे कोण चालवतं माहिती आहे? ड्रायव्हर लोक नाही चालवत. हे ड्रायव्हर पण बरेच ड्रायव्हर चालवतात, पण बरेच टायमाला म्हणजे जे जुने ड्रायव्हर आहेत ना त्या गाड्यांवर वर्षानुवर्ष काम करतात, ते लोक तर अशा गाड्या चालवतात रे बस म्हणजे ॲज पर त्यांच्या सेटच्या हिशोबाने की त्यांना कसं चालायचंय काय चालायचंय तसेच त्या गाड्या चालवतात. पण बाकीचे जे स्वतः सेल्फ ड्राईव्ह करतात ना, तर बघा हा सेल्फ ड्राईव्ह करतोय, म्हणेल घ्यायला हा मर्सिडीज ड्राईव्ह करतोय. इतकी रॅश ड्रायव्हिंग करतोय ना तो, त्या गाडीच्या हिशोबाने खूप रॅश ड्रायव्हिंग करतोय तो. लेफ्ट राईट कुठे घुसतोय त्याचं त्यालाच माहिती. अरे डोकं लावून गाडी चालवायचं जरा, त्याच्यासाठी लागतं डोकं, अनुभव लागतो. असंच गाडी नाही चालवता येत. आपल्याला जायचंय लेफ्टला. आणि हा काय एवढा पॅक लागला वेस्ट. हा पॅच असतोच सोडा, कारण इथे बस स्टॉप वगैरे आहेत ना, सगळ्या आउट स्टेशनच्या बस इथे थांबतात, त्यामुळे आपल्याला जायचंय तिथून राईटला. बाबा बघितलं रिक्षावाला कसला भारी आहे आज. त्या मानाने आपल्याला इतकंसं असं ट्रॅफिक मध्ये नाही झेलायला लागलं. थोडंफार ट्रॅफिक लागलं ठीक आहे, पण तेवढं ट्रॅफिक तर एक्सपेक्टेड होतच लागेल म्हणून. आणि गाडी राईटला टाकून लेफ्टला काढू का, तेच करतो आता. राईटला गाडी टाकतो आणि मग पुढे ह्यांच्या, कारण हे सगळे बसवाल्यांनी यांना रोड ब्लॉक केलाय, त्याच्यामुळे आपल्याला राईटवरनं लेफ्टला जायला भेटेल. चलो भाई साहब चलो. चलोय. लोकांना अजिबात दम नाही इथे मुंबईमध्ये. बघा वाळकेश्वर, नरिमन पॉइंट सरळ. काय करू बाबा जाऊन.
आरशाला आरसा लागला असता तर बघा बघा मर्सडीजवाला बघा बघा किती क्लोज येऊन उभा आहे माझ्या गाडीच्या, किती क्लोज. तोच आहे मर्सडीजवाला बघ, दिसतोय मला एवढा क्लोज येऊन उभा आहे. हे सगळं ड्रायव्हर आहे हा, आणि तो ड्रायव्हर आहे तो. साहेब शेठ म्हणतोय बाबा पळव गाडी लवकर चाल, त्यामुळे चाललाय तो. म्हणजे अगदी 2 बोटांचं अंतर ठेवलंय त्याने फक्त माझ्या आणि त्याच्या गाडीमध्ये, 2 ते 3 बोटांचं. म्हणजे विचार करा. आणि इकडे नाही सगळे आउट स्टेशनला जाणाऱ्या गाड्या लागतात, म्हणजे लक्झरी वगैरे लागतात. हे बघा हा येड. आणि आपण चाललोय आता एअरपोर्टला. चला जाऊया एअरपोर्टमध्ये, थोडा काम वगैरे संपूया, कारण आता आतमध्ये शूट करणं अलाउड नाहीये. सो जाऊया एअरपोर्टमध्ये, काम वगैरे कम्प्लीट करूया आणि मग भेटूया. चला. सो गाईज आलोय आता गाडीच्या पार्किंगमध्ये. गाडी पार्किंगला लावून बसलोय आरामशीर. आपल्याला वाजलेत 4:45 नंतर. मी ऑलरेडी ओला वगैरे लॉगिंग करून ठेवलंय आणि व्हिडिओ बघतोय आणि एडिटिंग पण चालू आहे. दोन्ही काम चालू आहे आपलं. लॉगिंग करून तर ठेवलं आहे. आता बघू, ओलाला उबरला 15-20 मिनटं लागतात नंबर यायला, रॅपिडोला ओलाला. सो त्यामुळे थांबलं. उबर लॉगिंग करणार 5च्या नंतर, मी 5-5:30 नंतर. तोपर्यंत व्हिडिओ वगैरे बनवून घेतो, काय काय ते बघतो आणि जे काम आहे ते करून घेतो आणि त्यानंतर मग लॉगिंग करणार. आणि आज आहे बऱ्यापैकी गाड्या आहेत टर्मिनल 2ला. सो चला व्हिडिओ एडिट करतो, थोडासा टाइमपास करतो, वेळ भेटला तर झोपतो आणि मग उठून जाऊया. चला.